आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। बडगुजर गीते यांच्या पक्षप्रवेशाला लवकरच मुहूर्त, स्थानिक आमदारांचा विरोध अखेर मावळला, पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार भाजप प्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर आणि भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असलेले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या संभाव्य पक्षप्रवेशानं नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। बडगुजर यांच्यावर तब्बल 17 गुन्हे असल्याचा आरोप करत नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी भाजप प्रवेशाला विरोध केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे विरोधाची थेट तक्रारही करण्यात आली होती। मात्र जळगाव इथं नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार स्थानिक नेतृत्वानं माघार घेतली असून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं स्पष्ट केलं। केदार यांच्या स्पष्टीकरणानंतर आता बडगुजर गीते यांच्या पक्षप्रवेशावर असलेले जवळपास सर्वच अडथळे दूर झाले असल्याचं चित्र आहे। उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडगुजर व गीते यांचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता असून नाशिकमधील भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।